आमचे मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुनील घाडीगावकर, माजी सभापती पंचायत समिती मालवण, श्री सुशांत घाडीगावकर, तालुकाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा मालवण, तसंच आडवली मालडी जिल्हा परिषद विभागातील भाजपचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते. राजकारणात येणारा प्रत्येक जण स्वतःचं नाव आणि पैसा कमवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं धडपडत असतो. पण अशी खूप थोडी माणसं असतात ज्यांना स्वतःचं नाव कमावण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते. असाच गेली 3 दशकं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर चमकणारा ध्रुव तारा म्हणजे कट्टर राणे समर्थक देवदत्त उर्फ दत्ता सामंत. दत्ता सामंत यांना ध्रुव तारा शब्द वापरण्याचं प्रयोजन म्हणजे त्यांचं राजकीय क्षेत्रात असलेलं एक अढळ स्थान. दत्ता सामंत हे कधीही स्वतःला राजकारणी अथवा राजकीय नेता समजत नाहीत, पण त्यांच्या नसानसात भरलेल्या दातृत्व आणि नेतृत्व गुणांमुळे सिंधुदुर्गातल्या जनतेनंच त्यांना ध्रुवबाळासारखं एक स्वतःचं असं अढळ स्थान दिलंय. हे असं स्थान आहे ज्याला धक्का लावणं सोडाच, त्याच्या आजूबाजूला फिरकणं देखील कुणाला शक्य होणार नाही. त्यामुळेच दत्ता सामंत बस नाम ही काफी है असं म्हटलं जातं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे चाहते असलेल्या दत्ता सामंत यांनी आजपर्यंत कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. नारायण राणे हाच माझा आत्मा असं समजणाऱ्या दत्ता सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं व्रत जोपासलं आहे, ते सुद्धा कोणत्याही पद पैशाची अपेक्षा न ठेवता. मालवण तालुक्यातल्या घुमडे गावचे सुपुत्र असलेल्या दत्ता सामंत यांचा आज 7 जानेवारी रोजी 55वा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. आमचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री दीपक प्रभू केळुसकर, श्री अमोल प्रभू केळुसकर, कट्टर राणे समर्थक, तसंच केळुसकर मसाले, सर्व प्रकारचे गरम मसाले आणि तयार मालवणी मसाल्याचे घाऊक आणि किरकोळ विक्रेते. आमचा पत्ता काळा नंबर 15, मासळी मार्केट, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क क्रमांक 94 22 23 90, रिपीट 94 22 39 02 11 किंवा 94 20 22 66 66. 1990चा तो काळ. त्यावेळी कोकण हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अशावेळी नारायण राणे नावाचं वादळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मालवण कणकवली विधानसभा निवडणुकीतल्या निमित्तानं सिंधुदुर्गात पाठवलं. त्यावेळी प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक होते. त्यामुळे एवढ्या अल्पशा कालावधीत नारायण राणे इथून निवडून येऊच शकत नाहीत असा कयास अनेकांनी मांडला होता. मात्र ही सर्व भाकीतं दूर सारून नारायण राणे इथून आमदार म्हणून निवडून आले. नारायण राणे यांच्या या विजयात काही मोजक्या शिलेदारांनी राणे साहेबांसोबत जीवाचं रान करून प्रचाराची धुरा सांभाळली होती. यामधलाच एक तरुण आणि आक्रमक युवा कार्यकर्ता म्हणजे दत्ता सामंत होय. याच कालावधीत घुमडे गावचे शिवसेना शाखा प्रमुख म्हणून दत्ता सामंतांच्या राजकीय वाटचालीला प्रारंभ झाला. यानंतर त्यांनी घुमडे गावचं सरपंच पदसुद्धा यशस्वीपणे सांभाळलं. त्यामुळे शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखपदी त्यांना संधी मिळाली. आमचे मार्गदर्शक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री राजेंद्र प्रभुदेसाई, माजी सभापती मालवण, सौ सोनिया प्रभुदेसाई, सरपंच वडाचा पाट, श्री सचिन पाताडे, उपसरपंच वडाचा पाट, दयानंद प्रभुदेसाई, सामाजिक कार्यकर्ते, श्री राकेश प्रभुदेसाई, तसंच चैताली साळकर, सरपंच माळगाव. 1995 ते 2005 या 10 वर्षांचा काळ खऱ्या अर्थानं दत्ता सामंतांचाच होता. या कालखंडानं आक्रमक दत्ता सामंत अनुभवला.
त्यांच्यातली आक्रमकता आणि धडाडी पाहून नारायण राणेंनी तालुका प्रमुखपदी त्यांची बढती केली. खोटले परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती. याची माहिती मिळताच दत्ता सामंत यांनी कोणाच्याही मदतीची वाट न पाहता स्वतः मदतकार्य सुरू केलं. कार्यकर्त्यांना घेऊन काही तासातच घरं पूर्ववत उभारून दिली. धान्य कौल भरून वाहनं आणून मदत कार्य केलं. तालुका प्रमुख म्हणून त्यांच्या धडाडीची खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा दखल घेत सन्मानानं त्यांना मातोश्रीवर पाचारण करून त्यांचा सत्कार केला. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर दत्ता सामंत यांच्याकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या पदाला सुद्धा त्यांनी सन्मान मिळवून दिला. त्यांच्या कामाची पद्धत पाहून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राजकारणात अधिक रस नसलेल्या सामंत यांनी या पदाचा राजीनामा देत राणेसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणं अधिक पसंत केलं. अनेक वर्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात दत्ता सामंत यांनी काम केलं. मात्र 2014च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी नारायण राणे यांनी दत्ता सामंत यांच्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या पदाला पुरेपूर न्याय देत दत्ता सामंत यांनी काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. आमचे मार्गदर्शक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आनंद उर्फ बाळा गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी, भटके विमुक्त आघाडी, भाजपा सिंधुदुर्ग. कार्यकर्त्यांचा प्रचंड गोतावळा असणारे दत्ता सामंत कधीही साहेब बनले नाहीत. हाच दत्ता सामंत यांच्या स्वभावातला महत्त्वाचा गुण मानला जातो. नारायण राणे यांनी काँग्रेसचा त्याग करून स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर दत्ता सामंत यांचीच जिल्हाध्यक्ष पदावर निवड केली. नवीनच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जिल्ह्यात कोणता चमत्कार घडवणार असा राजकीय विरोधकांचा होरा असताना स्वाभिमानच्या स्थापनेनंतर सिंधुदुर्गात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं घवघवीत यश मिळवलंय. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे तसंच अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून दत्ता सामंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला हे यश संपादन करून दिलं. दत्ता सामंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दत्ता तिथे सत्ता अशी आरोळी कार्यकर्त्यांनी सोडली होती. हे विधान सत्य करून दाखवण्याचं काम दत्ता सामंत यांनी केलं. 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेसाहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विसर्जित केला. त्यावेळी कुडाळ मालवणात कोणतीही तयारी नसताना निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उतरवायचं असा प्रश्न निर्माण झाला असता राणेसाहेबांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं, ते म्हणजे दत्ता सामंत. वास्तविक या निवडणुकीत दत्ता सामंत यांनी कोणतीही तयारी केली नव्हती. या उलट विद्यमान आमदारांचा दांडगा जनसंपर्क होता. अशा वेळी इथून निवडणुका लढवणं म्हणजे जिकिरीचं होतं. मात्र राणेसाहेबांचा आदेश येताच एका क्षणात दत्ता सामंत यांनी आमदारकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला. दत्ता सामंत अर्ज भरणार ही माहिती मिळताच केवळ 2 दिवसात त्यांचा अर्ज भरताना हजारोंची गर्दी उसळली. ही गर्दी पाहून विरोधकांना देखील धडकी भरली. त्यातूनच दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. या घटनेमुळे त्यांना निवडणूक लढवता आली नसली तरी जनतेच्या मनातला आमदार म्हणून त्यांची ओळख कायमस्वरूपी निर्माण झाली. दत्ता सामंत हा राजकारणातला कोहिनूर हिरा आहे. त्यामुळे असा हिरा आपल्याकडे असणं अशी इच्छा कोणा राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी बाळगणं चुकीचं नाही. त्यामुळे दत्ता सामंत यांना सुद्धा नारायण राणेंची साथ सोडून पक्षांतर करण्यासाठी वेगवेगळी आमिष दाखवण्यात आली.
मात्र राणेसाहेब हेच आपलं सर्वस्व असल्याचं सांगून त्यांनी सर्व ऑफर्स धुडकावल्या. मात्र एखादा योद्धा पराजित करणं कठीण असलं तर त्याला बदनाम केलं जातं. त्याप्रमाणे दत्ता सामंत यांच्याबाबत सुद्धा अनेक अफवा पसरून त्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र आखलं अजूनही अधूनमधून सातत्यानं आखलं जातंय. मात्र दत्ता सामंत यांच्यावर नारायण राणेंचा असलेला विश्वास यामुळे आजपर्यंत अनेकदा ही षडयंत्र रचणारे तोंडावर आपटलेत. आमचे मार्गदर्शक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री मकरंद राणे, माजी उपसरपंच असरोंडी, तसंच मिहीर मकरंद राणे, भाजपा युवा कार्यकर्ता असरोंडी आणि लिंगेश्वर पावणाई कन्स्ट्रक्शन्स, मुक्काम पोस्ट असरोंडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क क्रमांक 94 20 80 46 97 आणि 94 21 02 45 97. मध्यंतरी 2 वर्ष कोरोनाचं संकट देशासमोर उभं ठाकलं होतं. 2020मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फारसा फटका बसला नव्हता. मात्र 2021मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाहाकार उडवला. ऑक्सिजन अभावी एखाद्या जनावराप्रमाणे डोळ्यासमोर माणसं मरत होती. पैसा असून सुद्धा आपली माणसं वाचवणं अनेक श्रीमंतांना देखील शक्य होत नव्हतं. हॉस्पिटलना देखील ऑक्सिजन मिळत नव्हता. अशा वेळी देवदूत बनून आलेल्या दत्ता सामंत यांनी स्वतःच्या पदरचे लाखो रुपये ओतून रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. सरकारी रुग्णालयं देखील ऑक्सिजनसाठी दत्ता सामंत यांच्यावर अवलंबून राहत होती. कुंभारमाठ इथलं शासकीय कोविड सेंटर तर शासकीय मदतीपेक्षा दत्ता सामंत यांच्याकडून मिळणाऱ्या ऑक्सिजन औषधांवर अवलंबून होतं. ऑक्सिजनसह लाखो रुपयांची औषधं, अन्य साहित्य या काळात दत्ता सामंत यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळेच मालवणसह जिल्ह्यात अनेकांचे प्राण वाचू शकले. म्हणूनच देवदूत ही नवीन उपमा दत्ता सामंत यांच्या नावासमोर उभी राहिली. या कालावधीत स्वतःची इनोवा गाडी त्यांनी कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली. राजकीयदृष्ट्या मागासलेल्या कोकणला न्याय, आत्मसन्मान मिळवून दिला असेल तर तो केवळ आणि केवळ माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच. मात्र साक्षात परमेश्वराला देखील वनवास चुकला नाही. त्याप्रमाणे उपेक्षित कोकणला विकासाची दिशा दाखवणाऱ्या नारायणराव राणे यांना 2014च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. हा पराभव प्रत्येक राणे समर्थकांसाठी धक्कादायक होता. या पराभवामुळे राणे साहेबांचं नुकसान नाही झालं, तर आपला सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या वाटेवरून दूर फेकला गेला. यानंतर झालेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या आग्रहाखातर दत्ता सामंत यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हीच त्यांच्या विजयाची नांदी देणारी होती. मात्र तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्यानं विरोधी उमेदवाराच्या हरकतीनंतर त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे विरोधी उमेदवाराचा विजय सोपा झाला. मात्र राणेसाहेबांच्या या पराभवाचं शल्य आज सुद्धा प्रत्येक राणे समर्थकांच्या मनात आहे. आज राणेसाहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही तालुक्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. या दत्ता सामंत यांचा सुद्धा सहभाग आहे. आमचे मार्गदर्शक तसंच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री प्रशांत परब, माजी सरपंच श्रावण, विभागीय अध्यक्ष आडवली मालडी विभाग, तसंच कु साची प्रशांत परब, तसंच कु शुभ्रा प्रशांत परब. निलेश राणे यांना कुडाळ मालवण मतदारसंघातून विजयी करत राणेसाहेबांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दत्ता सामंत सक्रिय झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून अलीकडच्या काही महिन्यात ठाकरे गटाच्या दिग्गजांचे त्यांनी भाजपात प्रवेश करून घेतले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं देवबागच्या पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर, नादार किळुसकर, मकरंद चोपडेकर यांना त्यांनी भाजपात दाखल करून घेतलं. तसंच आंबडोस सरपंच सुबोधिनी परब यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत
मसुरेचे माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, तेंडोली सरपंच रामचंद्र राऊळ यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना भाजपात दाखल करून घेत त्यांनी पक्ष संघटना मजबूत करत निलेश राणे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. आगामी काळात राणेसाहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी ते झटतायत. 2 महिन्यांपूर्वी आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. मालवण तालुक्यातल्या सर्वात मोठ्या या ग्रामपंचायतीसाठी ठाकरे गटाच्या आमदार खासदारांनी प्रतिष्ठा केली होती. त्यामुळे या ठिकाणचा भाजपचा विजय निलेश राणे यांचे हात बळकट करणारा ठरणार असल्यानं दत्ता सामंत यांनी तन मन धन अर्पून कोणत्याही परिस्थितीत आचरा ग्रामपंचायत निवडून आणण्याचं शिवधनुष्य उचललं. निवडणूकपूर्व काळात ही ग्रामपंचायत भाजपासाठी धोकादायक ठरण्याचे अंदाज असताना दत्ता सामंत यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत या ग्रामपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता आणून दाखवली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत निलेश राणे यांना कुडाळ मालवणमधून आमदार करण्याचा विडा दत्ता सामंत यांनी उचललाय. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचंच काम ते करत असून गावागावात संघटना मजबूत करण्यावर त्यांनी लक्ष दिलंय. राजकारणापेक्षा समाजकारणाला त्यांनी अधिक महत्त्व दिलंय. अशा धुरंधर नेत्याचा आज 55वा वाढदिवस दत्ता सामंत मित्रमंडळाकडून साजरा केला जातोय. या निमित्तानं कुंभारमाठ इथं भव्य रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं असून या लोकनेत्याला कोकण मिरर परिवाराकडून वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा.